अझहर आणि सय्यद सलाउद्दीन या दहशतवाद्यांच्या आकांना मोठा दणका दिलाय। या तळावरून दहशतवाद्यांचे हे आका त्यांच्या बगलबच्चांना दहशतवादाचं प्रशिक्षण देत होते। त्यामुळेच हे 9 टार्गेट सैन्य दलानं निवडले। तर ते टार्गेट आपण बघू शकतोय। इंटरनॅशनल बॉर्डर पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेलं बहाबलपूर जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणावर हल्ला करण्यात आला आहे भारतीय सैन्याकडून। तर दहशतवादी संघटनेचं बहाबलपूरमध्ये असलेल्या मुख्यालयाला उद्ध्वस्त करण्यात आलंय। भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो आणि ते ठिकाण नष्ट करण्यात आलंय। दुसरं म्हणजे मुरीद के सांबापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लष्कर ए तोयबाचं हे तळ आहे आणि त्या ठिकाणी ही लक्ष्य करण्यात आलं आहे। हाफिज सईदचा लष्कर ए तोयबाचा हा तळ मानला जातो। या मुरीद केवर हल्ला करण्यात आलाय। सांबामधील सीमारेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्कर ए तोयबाचा हा दहशतवादी तळ नष्ट करण्यात आला। मुख्य म्हणजे 26/11ला मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सुद्धा इथूनच आले होते। याच ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं। मुंबईमध्ये 26/11ला जो हल्ला झाला होता त्यासाठी आलेले जे दहशतवादी होते ते तिथूनच आलेले। मुरीद के इथंच त्यांना ट्रेनिंग दिलं होतं। LOCच्या जवळ पूंछ राजौरी पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मुरीद के ठिकाण आहे आणि 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ आणि 24 एप्रिलला जो हल्ला झालेला होता त्यासाठी दहशतवादी याच ठिकाणावरून आल्याची माहिती समोर येते आणि त्या ठिकाणावर सुद्धा गुलपूर असं याचं नाव आहे त्या ठिकाणावर सुद्धा हल्ला करण्यात आला आहे। त्यानंतर सबाई POKच्या तंगधार सेक्टरच्या आत 30 किलोमीटरवर दहशतवाद्यांचा हा कॅम्प आहे आणि याच ठिकाणावरून 22 एप्रिलला जो हल्ला झालेला होता पहलगाममध्ये ते दहशतवादी ट्रेनिंग घेऊन आले होते अशी माहिती समोर येते। सोनमर्ग असेल किंवा इतरही ठिकाणांवर जे हल्ले झाले होते 21 ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलचा हल्ला, 24 ऑक्टोबर 2024 ला गुलमर्गचा हल्ला आणि आता 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता निशस्त्र पर्यटकांवर त्या हल्ल्याचा प्लॅन सुद्धा याच ठिकाणी झाला होता आणि ते सबाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले।